नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण टॉपिक नंबर 1, टॉपिक नंबर 2, टॉपिक नंबर 3 अगदी बेसिक थेअरी पासून सॉल्व अनसॉल्व प्रॉब्लेम सगळं अभ्यासलेलं आहे। या टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या टॉपिकच्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अभ्यासत आहोत तो म्हणजे टॉपिक नंबर 4 रिटायरमेंट ऑफ पार्टनर। याच्यामध्ये आज आपण अनसॉल्व एक्झाम्पल नंबर 5 म्हणजेच या टॉपिक मधील शेवटचे एक्झाम्पल अभ्यासणार आहोत। तर तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही विद्यार्थी जर पहिल्यांदाच या व्हिडिओमध्ये आलेले असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर तुमच्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की करा। तर आज आपण एक्झाम्पल नंबर 5 अभ्यासणार आहोत, तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया। चला तर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण एवढ्या सगळ्या व्हिडिओ मार्फत एवढ्या सगळ्या सिलेबसचा अभ्यास केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला आपली मेथड सर्वांना माहित असणार आहे की आपण एक्झाम्पल रीड करतो, समजून घेतो आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करतो। तर मी थोडंसं झूम करतो जेणेकरून तुम्हाला ते चांगले विजिबल होईल। बघा, फर्स्टली रीड करूया, काय सांगितले ते समजून घेऊया आणि नंतर सॉल्व करायला सुरुवात करूया। शहा, लोढा अँड ढोले तिघ जण पार्टनर आहेत। पहिला पार्टनर शहा, लोढा, ढोले, वेअर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 4:3:3। त्यांचा काय दिलेला आहे, हा आपल्याला ओल्ड रेशो दिलेला आहे। आपण चेक करायचं आपल्याला न्यू रेशो वगैरे ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला आहे का, नसेल दिला तर आपण तो फाइंड आउट करू। पण त्यांनी आपल्याला बघा या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो म्हटलंय त्यांनी 2:1। न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे 2:1 दिलेला आहे। म्हणजे आपल्याला या ठिकाणी त्यांनी आपल्याला न्यू रेशो देखील दिलेला आहे, न्यू रेशो तो आहे 2:1 आहे। बघा आता सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीटला दिले ते आपण लायबिलिटीला लिहिणार, बिल्स पेएबल लायबिलिटी लिहिणार। कॅपिटलच्या ज्या अमाऊंट आहेत आपण ते आपलं कॅपिटल अकाउंट तयार करणार आणि त्याच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार आहोत। त्याच्यानंतर बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला बघा कॅशचा बॅलन्स कॅश अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करणार। डेटर्स बॅलन्स शीट असेट, त्याच्यानंतर लीज होल्ड आरडीडी फर्निचर आहे असेटला, कम्प्युटर असेटला आणि व्हेकल असेटला। आरडीडी वर 100% ऍडजस्टमेंट असेल, त्याचं काय करायचं ते बघूया। ऍडजस्टमेंट मध्ये बघा फर्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितले, ऑन 1 एप्रिल 2019 म्हणजे आपल्या बॅलन्स शीटची जी डेट असली पाहिजे नवीन बॅलन्स शीटची ती 1 एप्रिल 2019 ही डेट असली पाहिजे। मी इथं बॅलन्स शीट ॲज ऑन न्यू बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019 करणार। आणि याच्यामध्ये मिस्टर लोढा रिटायर्ड फ्रॉम द बिझनेस, कोणता पार्टनर रिटायर्ड झाला, मिस्टर लोढा नंबर 2चा पार्टनर रिटायर्ड झालेला आहे। आणि त्याच्यामध्ये त्यांनी फर्स्ट ऍडजस्टमेंट असं सांगितलं की गुडविल टू बी व्हॅल्यूड ॲट अन ॲव्हरेज प्रॉफिट अँड लॉस ऑफ लास्ट 5 इयर्स। बघा गुडविलचं कॅल्क्युलेशन कसं करायचंय, लास्ट 5 इयर्सचा जो ॲव्हरेज प्रॉफिट असेल तेच तुमचं गुडविल असणार आहे। म्हणजे तुम्हाला लास्ट 5 इयर्सचा ॲव्हरेज प्रॉफिट काढावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला तो मागील 5 वर्षाचा ॲव्हरेज प्रॉफिट दिलेला आहे त्यांनी 35, 20, 30, 20, 25 अशा पद्धतीनं। तर याची आपल्याला एक वर्किंग नोट करावी लागणार आहे गुडविल कॅल्क्युलेशनची, तर ते आपण करूया। नेक्स्ट बघा पुढे काय सांगितलंय नंबर 2 ऍडजस्टमेंट मध्ये, कम्प्युटर इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%। कम्प्युटर 10% कमी झाले, आपण कम्प्युटर मध्ये 10% अमाऊंट काय करणार आहोत, लेस करणार आहोत। आणि दुसरा इफेक्ट असेट कमी होणे, लॉस आहे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला, त्याच्यामुळे आपल्याला कम्प्युटरला एक स्टार मार्क करावा लागेल। दॅन नंबर 3 ऍडजस्टमेंट आपल्याला काय सांगते बघा, फर्निचर इज टू बी रिव्हॅल्यूड ॲट 27,500। आता फर्निचरची व्हॅल्यू बघा किती होती जुनी, तर ती होती 25,000, ती आता 27,500 झाली, म्हणजे वाढलेली, ॲड करावं लागेल, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहावं लागेल, आपल्याला फर्निचरला एक स्टार मार्क करावं लागेल। दॅन नेक्स्ट बघा पुढे एक ऍडजस्टमेंट आहे व्हेकल ॲप्रिसिएट, ही सुद्धा व्हेकलमध्ये ॲड करणार, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार, व्हेकलला एक स्टार मार्क करावं लागेल आपल्याला। देन आफ्टर नेक्स्ट पुढे बघा काय सांगितलंय, व्हेकल झाल्यानंतर नंबर 4 5th ऍडजस्टमेंट, आरडीडी इज नो लॉंगर नेसेसरी, म्हणजे आरडीडीची गरज नाही, ते डेटर्स डायरेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला लिहून तो आरडीडी रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहायचा। म्हणजे आता हे डेटर्स असेटला डायरेक्ट 10,000 रुपये आपण लिहिणार न्यू बॅलन्स शीटच्या आणि 1,000 रुपये वजा होणार नाहीत, हे रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहावे लागतात। नेक्स्ट बघा
नंबर 6 ऍडजस्टमेंट मध्ये लोढा आपले शहा आणि ढोले हे दोघं पार्टनर राहणार आहेत. विल शेअर फ्युचर प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो 2:1. त्यांचा 2:1 या रेशो मध्ये ते प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करणार आहेत. इट वॉज डिसाइडेड दॅट गुडविल शुड नॉट अपीअर इन द बुक्स ऑफ न्यू फर्म. आणि त्यांनी असं सांगितलं की गुडविल न्यू फर्मला दाखवायचं नाही, म्हणजेच ही इनडायरेक्टली गुडविल रिटर्न ऑफची ऍडजस्टमेंट आहे. आता इथं गुडविल रेज केलं तर गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट करावं लागेल. आता टोटल फर्मचं जर केलेलं असेल तर गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर, आणि जर रिटायरिंग पार्टनर असेल तर रिटायरिंग पार्टनर, ते बघूया आपण पुढे गुडविल कॅल्क्युलेट करताना. आणि रिटर्न ऑफची एंट्री काय करावं लागेल, कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. पण आता या ठिकाणी गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर म्हणजेच काय, आपल्या सगळ्या फर्मचं एंटायर फर्मचं गुडविल रेज केलेलं आहे. आणि रिटर्न ऑफ करताना आता ते आपल्याला गेन रेशोमध्ये रिटर्न ऑफ न करता एंटायर फर्मचं असल्यामुळे ते आपल्याला न्यू रेशो आहे 2:1 या रेशोमध्ये ते रिटर्न ऑफ करावं लागणार आहे. आणि आपल्याला काय बनवायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म, एवढं सगळं बनवायचं. सॉल्व करायला सुरुवात करू. फर्स्टली आपण ट्रान्सफर करूया आपली बॅलन्स शीट. क्रेडिटर्स लिहायचे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. आपण बॅलन्स शीट तयार केली, त्याच्या लॅबिलिटी साईडला 4-5 ओळी जागा सोडा आणि लिहा क्रेडिटर्स. त्याची अमाऊंट लिहिणार ₹20,000. क्रेडिटर्स झाल्यानंतर बिल्स पेएबल 4,000, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीलाच लिहिणार बिल्स पेएबल. अमाऊंट लिहिणार ₹4,000 4,000. कॅपिटल अकाउंट शहा, लोढा आणि ढोले हे आपण कॅपिटल अकाउंट तयार केले. कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि याच्यामध्ये आपण लिहिणार आहोत 45, 35 आणि 27,000 रुपये. 45,000, 35,000 आणि 27,000, 27,000 रुपये. दॅन नेक्स्ट इकडे बघा असेटला कॅशचा बॅलन्स लिहिणार आपण. कॅश अकाउंट तयार केले, त्याच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि त्याची जी अमाऊंट आहे ती ₹9,000 आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया, 9,000 रुपये. दॅन नेक्स्ट सन्ड्री डेटर्स हे देखील बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण. बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया, त्या ठिकाणी लिहूया सन्ड्री डेटर्स. आता याच्यावर आरडीडी जो आहे तो गुड म्हणलेले आहे, म्हणजे आता आपले बॅड डेब्ट्स किंवा आरडीडी राहणार नाही. ही सगळी अमाऊंट 10,000 रुपये सन्ड्री डेटर्सची आपण आउटरला लिहून टाकूया. आणि जो आरडीडी तो वजा होणार नाही, म्हणजे तेवढा प्रॉफिट आहे तो रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार आपण बाय आरडीडी अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹1,000, 1,000 रुपये. नेक्स्ट पुढे जाऊया. आरडीडी झाल्यानंतर फर्निचर दिलेले आपण, हे बॅलन्स शीटच्या असेटला इनर कॉलमला लिहिणार फर्निचर. त्याची जी अमाऊंट असणार आहे ती लिहिणार ₹25,000, 25,000. फर्निचर झाल्यानंतर कम्प्युटर आहे 43,000, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचंय कम्प्युटर, 43,000. दॅन नेक्स्ट कम्प्युटर झाल्यानंतर व्हेइकल्स आहे 45,000, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचंय व्हेइकल. अमाऊंट लिहिणार ₹45,000, 45,000 रुपये. नेक्स्ट बघा ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचंय, याची वर्किंग नोट करावी लागणार आहे. मी वर्किंग नोट करून ठेवलेली, तुम्हाला समजून सांगतो, व्यवस्थित समजून घ्यायचे. बघा कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल असं वर्किंग नोटला नाव देणार आपण. आणि याच्यामध्ये ॲव्हरेज प्रॉफिट, पहिल्यांदा आपण ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार. मग त्याचा फॉर्म्युला लिहायचा टोटल प्रॉफिट डिवायडेड नंबर ऑफ इयर्स, ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला. मग टोटल प्रॉफिट आपल्याला बघा त्यांनी दिलेला आहे, पहिल्या वर्षीचा 35, नंतर 20, नंतर 30, नंतर 20 आणि नंतर 25. म्हणजे 35 आणि 25 60, आणि हे 20 आणि 20 1,00,000 आणि वरचे 30 म्हणजे 1,30,000 रुपये आपला टोटल प्रॉफिट येणार आहे. मग आपण तोच लिहिलेला आहे, 35,000 प्लस 20,000 प्लस 30,000 प्लस 20,000 प्लस 25,000 आणि डिवायडेड नंबर ऑफ इयर, टोटल 5 वर्षाचा प्रॉफिट आहे म्हणून भागिले त्याला 5 केलं. म्हणजे टोटल प्रॉफिट आपला जो येणार आहे तो 1,30,000 भागिले 5. मग 1,30,000 भागिले 5 जर केलं तर आपल्याला तो भेटणार आहे 26,000 रुपये ॲव्हरेज प्रॉफिट. आणि नंबर ऑफ परचेस इयर दिलेलं नाही आपल्याला. गुडविल ज्यावेळेस कॅल्क्युलेट करायचं असतो त्यावेळेस गुडविलचा फॉर्म्युला आपण टाकून ठेवू. गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इन टू म्हणजे गुणुले नंबर ऑफ परचेस इयर. परचेस इयर नॉट ॲप्लिकेबल आहे, म्हणजेच ॲव्हरेज प्रॉफिट 26,000. आणि तेवढंच गुडविल आहे, म्हणजे आपल्याला परचेस ऑफ नंबर ऑफ परचेस इयर दिलं नाही, त्यामुळे गुडविलची जी अमाऊंट असणार आहे, जेवढा ॲव्हरेज प्रॉफिट आहे 26,000, तेवढंच गुडविल असणार आहे. मग हे गुडविल आपण काय केलं, कॅल्क्युलेट केलं 26,000 रुपयाचं. आय होप हे गुडविल कसं कॅल्क्युलेट केलं हे तुम्हाला समजलेलं असणार आहे.
आणि हे जे गुडविल आता कॅल्क्युलेट केलेलं आहे याचा आपल्याला आता हे फक्त काय केले आपण, एक गोष्ट लक्षात घ्या, मगाशी मी तुम्हाला सांगताना काय सांगितलं की ते त्यांनी सांगितलं नाही, मेन्शन केलं नाही की ते टोटल फर्मचं आहे का कोणाचं. तर आपण फक्त या ठिकाणी रिटायरिंग पार्टनरचा शेअर जर कॅल्क्युलेट केला तर आपल्याला त्याची जनरल एंट्री करावी लागेल. गुडविल अकाउंट डेबिट, गुडविल आपण कॅल्क्युलेट केलं, गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर कोण आहे, तो लोढा आहे, म्हणून टू लोढा कॅपिटल असं लिहावं लागेल आपल्याला, टू लोढा कॅपिटल अकाउंट. आणि बघा 26,000 त्याचा हिस्सा जर कॅल्क्युलेट केला, हा कसा कॅल्क्युलेट करणार ते पण सांगतो. इथं बघा आपण काय करणार, टोटल गुडविल आहे 26,000 डिवायडेड त्यांचा रेशो काय आहे, ओल्ड रेशो. तर तो ओल्ड रेशो आपण कॅल्क्युलेट केला होता, म्हणजे त्यांनी आपल्याला दिलेला आहे, तो आहे आपला 4:3 म्हणजे तो आहे रेशोची बेरीज आहे 10 आणि त्यातला लोडाचा शेअर आहे 3. म्हणजे थोडक्यात आपल्याला इथं हा शून्य कॅल्क्युलेट 2,600 गुणिले 3 जर केलं तर त्याच्या हिस्स्याचं गुडविल येणार आहे जवळजवळ 7,800 रुपये, 7,800. मग गुडविल अकाउंट डेबिट किती लिहू आपण, 7,800 टू लोढा कॅपिटल 7,800. ही जनरल एंट्री फर्स्ट करावं लागेल. आणि जनरल रिटर्न ऑफ करताना आपण न्यू रेशो मध्ये रिटर्न ऑफ करणार गुडविल. मग याची एंट्री काय करणार आपण बघा, याची एंट्री काय करणार, कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट म्हणजेच आपला पहिला शहा कॅपिटल अकाउंट डेबिट, ढोले कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आणि त्यांच्या रेशोमध्ये न्यू रेशोमध्ये जर डिस्ट्रीब्यूट केले ते एकाला शहाला येतील 5,200 आणि इथे येतील 2,600 आणि टोटल गुडविल 7,800. तर अशी गुडविलच्या अकाउंटिंग ट्रीटमेंट म्हणजे गुडविल कॅल्क्युलेट करून आपल्याला रिटायरिंग पार्टनरचं शेअर कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. आणि त्याची फर्स्ट जनरल एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू लोढा कॅपिटल होईल, म्हणजे गुडविलच्या डेबिटला जावं लागेल आपल्याला आणि त्या ठिकाणी लिहावं लागेल टू लोढा कॅपिटल. आपण लिहू गुडविलच्या डेबिटला टू लोढा कॅपिटल आणि अमाऊंट लिहिणार त्याची ₹7,800 आणि लोढा कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार आपण बाय गुडविल अकाउंट आणि लोढाच्या कॉलम मध्ये लिहिणार 7,800 रुपये. ही झाली पहिली अकाउंटिंग ट्रीटमेंट. नेक्स्ट अकाउंटिंग ट्रीटमेंट आपण लिहिणार शहा आणि ढोले कॅपिटलच्या डेबिटला टू गुडविल. आपण जाऊ शहा आणि ढोले कॅपिटलच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट. तर शहाच्या कॉलम मध्ये लिहिणार आपण 5,200 आणि लोढाच्या कॉलम मध्ये लिहिणार 2,600 रुपये आणि इथं डॅश करणार. आता इकडं गुडविल म्हटलं म्हणजे गुडविल कॅपिटलच्या क्रेडिटला जायचं आपण आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय शहा कॅपिटल, अमाऊंट लिहिणार 5,200 आणि बाय ढोले कॅपिटल. इथं आपण गुडविलचे काय लिहिले, इथे एक लिहायचं राहिलं बरं का, बाय ढोले कॅपिटल लिहायचं राहिले, ढोले 2,600 रुपये हे लिहायचं राहिले. हे लिहिल्यानंतर कॅपिटलच्या डेबिटला आपण बरोबर बाय शहा कॅपिटल 5,200 क्रेडिटला आणि बाय ढोले कॅपिटल 2,600 म्हणजे गुडविल आपण अकाउंट या ठिकाणी काय करणार आहोत, क्लोजच करणार आहोत. आता हे नंबर 1 ची वर्किंग झालेली आहे. नंबर 2 मध्ये कम्प्युटर डेप्रिसिएटेड बाय 10% म्हटलं. आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला कम्प्युटर दिले, त्या ठिकाणी जायचं म्हणायचं लेस डेप्रिसिएशन ॲट 10% आणि बघा 43,000वर 10% 4,300 आपण वजा करणार आहोत. आउटरला 38,700 रुपये येणार आणि ह्या 4,300चा दुसरा इफेक्ट आपण आपले असेट कमी होते रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू कम्प्युटर, अमाऊंट लिहिणार ₹4,300. दॅन नेक्स्ट बघा नंबर 3 मध्ये काय सांगितले की फर्निचर रिव्हॅल्यूड 27,500. बॅलन्स शीटच्या असेटला जायचं, फर्निचर ज्या ठिकाणी लिहिले त्या ठिकाणी आउटरला लिहायचे 27,500. इनरला 25,000 वाढले, त्याला म्हणायचं ॲप्रिसिएशन. ॲप्रिसिएशन म्हणजे वाढणे आणि कितीने वाढलेत बघा 25चे 27,500 झाले म्हणजे 2,500 ने वाढले, 2,500 ॲड होतील, 2,500 ॲड होऊनच 27,500 आउटरला येणार आहे. 2,500 आपला प्रॉफिट आहे रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय फर्निचर, अमाऊंट लिहिणार आपण 2,500. नेक्स्ट बघा व्हेकल ॲप्रिसिएटेड 20%. आता व्हेकल बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिले, त्या ठिकाणी जायचं लिहायचं ॲड ॲप्रिसिएशन ॲट 20% आणि 45,000वर 20%, 10% 4,500 आणि 20% 9,000. 45 मध्ये 9,000 ॲड झाले, आउटरला येतील 54,000 54,000 आणि 9,000 हा प्रॉफिट आहे रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला लिहिणार आपण बाय व्हेकल आणि अमाऊंट लिहिणार ₹9,000 9,000 रुपये.
नेक्स्ट RDD दिलेला आहे, नो लॉंगर रिक्वायर्ड, त्याचं केलेलं आहे आपण. न्यू रेशो दिलेला आहे आणि त्यांनी गुडविल पण रिटर्न ऑफ सांगितलेलं आहे, याचं सुद्धा आपण वर्किंग केलेलं आहे. म्हणजे 7 नंबरच्या ॲडजस्टमेंटचं सुद्धा वर्किंग केलेलं आहे. तर गुडविल बॅलन्स शीटला दाखवायचं नाही वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, ते आपण केलेले, रिटर्न ऑफची वर्किंग नोट केलेली. आता आपल्याला काय करायचं आहे, क्लोज करायला सुरुवात करायची. आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट फर्स्टली क्लोज करूया. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटची टोटल जास्त असणार आहे. आपण रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटची टोटल केली तर ती येणार आहे आपल्याला 12,500 रुपये, 12,500. तीच डेबिटला लिहिणार 12,500 रुपये आणि त्यातनं 4,300 रुपये जर वजा केले तर बॅलन्सिंग फिगर राहणार आहे 8,200 रुपये. आपण 1 2 3 ओळी जागा सोडणार, 1 2 3 आणि चौथ्या ओळीला लिहिणार टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. याला आपण अंडरलाईन करणार आहोत रिव्हॅल्युएशन अकाउंटला आणि त्याच्यामध्ये आपल्या पार्टनरची आपण नावं लिहूया. फर्स्ट आपला आहे शहा, सेकंड लोढा आणि थर्ड पार्टनर आहे ढोले. त्यांना त्यांच्या रेशोमध्ये आपण काय करणार आहोत, हे जे काही प्रॉफिट झालेला आहे 8,200, तो आपण जर डिस्ट्रीब्यूट केला तर एकाला येणार आहे 3,280 शहाला, त्याच्यानंतर लोढाला 2,460 आणि जो तिसरा आहे त्याला सुद्धा 2,460 ढोलेला सुद्धा. हा इकडं डेबिटला आहे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण 3,280. नेक्स्ट 2,460 आणि 2,460 रुपये. आणि आता काय करायचं आपल्याला, हे कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं. बघा शहा, लोढा आणि ढोले, आता जो रिटायर्ड येते लोढा त्याचा अगोदर क्लोज करूया. 35 आणि 7 42 आणि 2 44 45,260 रुपये येईल. 45,260. क्रेडिटची टोटल ती लिहिणार डेबिटला 45,260 रुपये आणि त्यातनं हे 2,600 रुपये जर वजा झाले तर आता हे जे कॅपिटल जे आहे ना, हे 2,600 इथं लोढाच्या कॉलममध्ये नव्हतं लिहायचे, हे ढोलेच्या कॉलममध्ये लिहायचं होतं. इथे 2,600 रुपये, इथं डॅश, इथं काहीच नाही. तर बॅलन्सिंग फिगर आपली राहणार आहे या ठिकाणी 45,260 रुपये, इथं डॅश, इथं डॅश. आणि याला आपण म्हणणार टू लोढाज लोन अकाउंट आणि ही लोनची अमाऊंट आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लोढा लोन म्हणून लिहिणार. अमाऊंट लिहिणार आपण 45,260 आणि आता हे क्लोज करायचं. बघा कशा पद्धतीने क्लोज होणार आहे पुढचं पार्टनर्स कॅपिटल. राहिलेले पार्टनरचं क्लोज करून घ्यायचं. बघा ढोलेचं 27 आणि 2 29,460, तेच इकडे डेबिटला लिहिणार 29,460. इकडे 45 आणि 3 48,280, तेच इकडे डेबिटला लिहिणार 48,280 आणि त्या 48 मधनं वरचे 48,280 मधनं 5,200 जर वाजा झाले तर 43,080 येईल. फक्त 43,080. 29,460 मधनं 2,600 जर वाजा झाले तर 26,860 येईल. याला म्हणायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि याचा दुसरा इफेक्ट आपण आपल्या बॅलन्स शीटच्या कुठं लिहिणार आहोत, लॅबिलिटी साईडला ॲज अ कॅपिटल म्हणून. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं कॅपिटल अकाउंट. त्याच्यामध्ये फर्स्ट शहा आणि दुसरा आहे ढोले. शहाचं कॅपिटल 43,080, इनरला लिहायचं 43,080 आणि ढोलेचं 26,860. या दोघांची टोटल आपण आउटरला घेणार आहोत 69,940 रुपये. आणि आता काय करायचं, आपलं कॅपिटल अकाउंट आणि गुडविल अकाउंट क्लोज करायचं. गुडविल अकाउंट तुमचं 7,800 रुपयांनी क्लोज होणार आहे. डेबिट क्रेडिट दोन्ही साईड 7,800 रुपये. इकडं कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिटला 9,000 आहे, क्रेडिटला सुद्धा 9,000 लिहिणार. वजा होण्यासाठी काहीच नाही, 9,000च बॅलन्सिंग फिगर राहील. याला म्हणायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा बॅलन्स आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट लिहायची ₹9,000 9,000. आणि आता हे क्लोज करायला सुरुवात करायची. म्हणजे लॅबिलिटी आपली काय करायची, टॅली करायची. लॅबिलिटीची टोटल बघायची किती आहे. 0 6 4 10 साला 1 10 2 12 साला 1 10 5 15 4 19 हातचाल 1 10 11 2 13 म्हणजे 1,39,200 ने लॅबिलिटी. इकडं असेट सुद्धा तेवढीच येते का, 0 0 5 आणि 7 12 साला 2 7 8 8 16 4 20 1 9 29 4 2. इथं 3 2 5 आणि 3 8 आणि 5
13 म्हणजे आपली बॅलन्स शीट जी आहे 1,93,200 रुपयांनी काय झालेली आहे, टॅली झालेली आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. आता या एक्झाम्पल सोबतच आपला हा 4 नंबरचा टॉपिक संपलेला आहे. आपण आता 4 टॉपिक पूर्णपणे अभ्यासलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत तुम्ही जर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड आणि फोर्थ टॉपिक जर बघितलेले असतील तर आपण बेसिक पासून सगळ्या गोष्टी अभ्यासतोय. अगदी लाईन टू लाईन थेअरी, सॉल्व अनसॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासतोय. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुमच्या वर्गमित्रांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट, सजेशन जर काय असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, कारण की टॉपिक नंबर 5 डेथ ऑफ पार्टनर सुरू करतोय. फर्स्ट व्हिडिओ असेल, फर्स्ट लेक्चर असेल, अतिशय महत्त्वाचं असेल, त्यामुळे ते बिलकुलही मिस करू नका. आत्ता या ठिकाणी आपण थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.